आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी शिर्डीतून समोर येत आहे. गाळा भाड्याने देण्याचे आमिष दाखवून एका महिलेचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप शिर्डीतील एका सहकारी संस्थेच्या संचालकावर करण्यात आला आहे. या प्रकरणी संचालक दिलीप रामभाऊ गोंदकर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सिन्नर तालुक्यातील 34 वर्षीय महिला पतीच्या निधनानंतर आपल्या 2 आजारी मुलांचा सांभाळ करत उदरनिर्वाहासाठी कामाच्या शोधात होती. त्याच दरम्यान तिची ओळख शिर्डीतील सहकारी संस्थेचे संचालक दिलीप रामभाऊ गोंदकर यांच्याशी झाल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. फिर्यादीनुसार आरोपीने स्वतःच्या मालकीचा दुकानगारा भाड्याने देण्याचे आमिष दाखवत महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला शिर्डीतील दूध डेअरीच्या कार्यालयात आणि पुढे संबंधित संस्थेच्या हॉटेल साई सत्कार येथील रूम क्रमांक 304 मध्ये नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीनुसार तेथे आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध शरीराला अयोग्य स्पर्श करून तिचा विनयभंग केला. या तक्रारीच्या आधारे शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम 75(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी दिलीप गोंदकर यांच्याकडून हनी ट्रॅपचे दावा देखील करण्यात आला होता. मात्र उपलब्ध पुरावे आणि तपासाच्या आधारे पोलिसांनी प्रकरणाची पडताळणी करून गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली. शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक पीडित महिला तिला व्यवसाय करण्यासाठी रेंटने गाळा पाहिजे, त्या अनुषंगाने तिने एका पॉम्पलेटवरील नंबरवर संपर्क साधला होता. त्या अनुषंगाने दिनांक 5 रोजी त्या गाळा बघून गेले. इथं येऊन दिलीप रामभाऊ गोंदकर यांचा तो गाळा होता. त्या अनुषंगाने त्या गाळा वगैरे बघून गेल्यानंतर आरोपी यांनी सदर महिलेशी वारंवार संपर्क केला. त्यांना दिनांक 7 जुलै रोजी शिर्डी येथे बोलवले आणि त्या ठिकाणी बोलवल्यानंतर गाळा आणि रूम दाखवतो या गोष्टी सांगून त्यांनी सदर महिलेला हॉटेल सत्कार नावाचं लॉज आहे तिथे घेऊन गेले होते. आणि तिथे घेऊन गेल्यानंतर सदर महिलेने तक्रार दिलेली आहे की तिचा विनयभंग त्या ठिकाणी आरोपी यांनी केला. या अनुषंगाने शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 602/2026 BNS कलम 75(1) नुसार सदर गुन्हा दाखल आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. आरोपी अटक आहे. माननीय न्यायालयात आज दिनांक 8 जुलै रोजी आरोपीला पोलीस कस्टडी रिमांडसाठी प्रोड्यूस केलं जाणार आहे. धन्यवाद. या संपूर्ण कारवाईमुळे तपास यंत्रणेच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या किंवा गरजू महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून यात आणखी धक्कादायक माहिती समोर येऊ शकते. ब्युरो रिपोर्ट SP 24 तास शिर्डी.